नंबर 19 बिल्स ऑफ एक्सचेंज. काल मित्रांनो आपण आपल्या ज्या काही कन्सेप्ट बघितल्या, ज्या काही बेसिक एंट्रीज बघितल्या, आज त्याच्याशीच रिलेटेड आपण प्रॉब्लेम घेणार आहोत. मित्रांनो आपण पहिल्यांदा एकदा काल झालेल्या ज्या जर्नल एंट्रीज आहेत, त्या 3 जर्नल एंट्रीज आपण बघितल्या, त्या शॉर्टमध्ये रिवाइज करून घेऊ. आपली पहिली कन्सेप्ट किंवा पहिली जर्नल एंट्री होती डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड. आता डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड आहे याचा अर्थ काय? ड्रॉवर सांगताना काय सांगेल, ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल, ही आपली नॉर्मल जर्नल एंट्री असते बिल डिसऑनर्ड. आता तो सांगताना काय सांगेल, ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल कोणाकडे जमा आहे? बँकेत, बँक अकाउंट. ठीक आहे, म्हणजे ड्रॉवीकडनं घ्यायचे आणि बँकेला द्यायचे. आता ड्रॉवी सांगताना काय सांगेल, तो आपली नेहमीची जर्नल एंट्री सांगेल. तो सांगताना काय सांगेल, बिल्स पेबलची लायबिलिटी कमी झाली, बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू, त्याला ड्रॉवरला देणे आहे, तो ड्रॉवरला ड्रॉवरच्या नावाने पैसे देणं दाखवेल, तो ड्रॉवर अकाउंट. याच्यानंतर मित्रांनो आता बिल डिसऑनर झाल्यानंतर फ्रेंड्स पुढची जी जर्नल एंट्री असणार आहे ती कसली असणार आहे? नोटिंग चार्जेस. नोटिंग चार्जेस आपण बिल डिसऑनर झाल्यानंतर नोटिंग चार्जेस पे करतो. ह्या केसमध्ये मित्रांनो नोटिंग चार्जेस कोणी पे केलेले असतील? बँकेने पे केलेले असतील. बँक ते नोटिंग चार्जेस कोणाकडनं वसूल करणार? ड्रॉवरकडनं. म्हणजे ड्रॉवरची पोझिशन काय आहे? ड्रॉवर करंट सिच्युएशनला मित्रांनो त्याला नोटिंग चार्जेसचे पैसे देईल बँकेला, बट आफ्टरवर्ड्स तो ड्रॉवर मित्रांनो ते नोटिंग चार्जेस कोणाकडनं वसूल करणार? ड्रॉवीकडनं. म्हणजे त्याची परत पोझिशन फिक्स झाली. ड्रॉवी अकाउंट डेबिट टू, तो कॅश पे न करता काय करेल? बँकेच्या नावाने एंट्री करेल, बँक अकाउंट. बरोबर आहे. आता या ठिकाणी ड्रॉवी सांगताना काय सांगेल? ड्रॉवी सांगताना सांगेल माझा नोटिंग चार्जेसचा खर्च झाला, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू. त्याने पेड केले असते तर एंट्री केली असती कॅश, पण त्याने ते पेड केलेले नाही आहे, ते पेएबल आहे. कोणाला पेएबल आहे? ड्रॉवरला. टू कॅशच्या ऐवजी मित्रांनो कोणाच्या नावाने एंट्री टाकतो? टू ड्रॉवर अकाउंट. ठीक आहे, म्हणजे तो सांगायला सांगेल नोटिंग चार्जेसचा एक्सपेन्स आहे आणि टू ड्रॉवर अकाउंट, ड्रॉवरला देणं बाकी आहे. याच्यानंतर मित्रांनो ड्रॉवर या ठिकाणी मित्रांनो त्याला झालेल्या त्रासाबद्दल काय करतो? नंतर ड्रॉवीकडनं मित्रांनो इंटरेस्ट वसूल करतो. बरोबर आहे. आता मित्रांनो इंटरेस्ट चार्ज बाय ड्रॉवर, इंटरेस्ट चार्ज, ड्रॉवर इंटरेस्ट काय करतो? चार्ज करतो, चार्ज बाय ड्रॉवर. आता या ठिकाणी लक्षात घ्या, ड्रॉवर इंटरेस्ट कोणाकडून वसूल करणार आहे? मित्रांनो ड्रॉवीकडून. तो सांगताना काय सांगेल? ड्रॉवी अकाउंट डेबिट टू, त्याला इंटरेस्ट वसूल करायचं आहे, म्हणजे इंटरेस्ट त्याचं काय झालं? इन्कम झालं. टू इंटरेस्ट अकाउंट, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, त्याच्याकडनं वसूल करायचे. सी त्याच्याकडे आलं असतं इंटरेस्ट, त्याने एंट्री काय केली असती? कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट. पण आता कॅश आलेली नाही आहे, ती वसूल करायची बाकी आहे, पण आपल्याला ड्रॉवीकडनं, म्हणून तो कॅश अकाउंटच्या ऐवजी ड्रॉवी अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट असं लिहिलं. आता ड्रॉवी हेच सांगताना कसं सांगेल मित्रांनो? तो सांगताना काय सांगेल? इंटरेस्ट माझा एक्सपेन्स आहे, इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू, देणं कोणाला आहे? ड्रॉवरला, टू ड्रॉवर अकाउंट. ठीक आहे, लायबिलिटी वाढली. त्याचा परत त्याने पेड केली असती तर टू कॅश एंट्री केली असती ना, कॅशच्या ऐवजी आता तो काय करेल मित्रांनो? टू ड्रॉवर लिहिल. आणि त्याच्या दृष्टीने इंटरेस्ट काय? एक्सपेन्स आहे, इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू, तो ड्रॉवरला पेएबल आहे, क्रेडिट लायबिलिटी प्लस. फ्रेंड्स जसं आपण काल शिकलो होतो लेक्चरमध्ये, त्याच्यात मी सांगितलं की जसे प्रॉब्लेम्स पुढे जातील तसं तुम्हाला काही जास्त सोपं वाटत नाही किंवा जास्त कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. आज आपल्या बेसिक प्रॉब्लेम्समधला प्रॉब्लेम नंबर 14 मित्रांनो आपल्या फळ्यावर लिहिलेला आहे. आपण तो प्रॉब्लेम घेणार आहोत. त्याच्यानंतर 2-3 प्रॉब्लेम मी माझ्या मनाने घेईन. ठीक आहे, तर प्रॉब्लेम बघा कसा आहे. काऊ सोल्ड गुड्स टू चिऊ इज 12,000. काऊ ने चिऊला गुड्स काय केले मित्रांनो? सेल केले. किती रुपये? 12,000. ऑन 15th जानेवारी 2009. किती कधी विकले? 15th जानेवारी 2009. फॉर 2 months क्रेडिट, 2 महिन्याचं क्रेडिट दिलं. बिल इज ड्रॉन फॉर द सेम अमाऊंट, 12,000चं बिल ड्रॉ केलं त्यांनी. अँड डिस्काउंटेड विथ बँक ॲट 15% पर ॲनम. तुम्ही मित्रांनो बिल काय केलेलं आहे? बँकेत 15% पर ॲनमला डिस्काउंट केलेला आहे. ऑन ड्यू डेट द बिल इज डिसऑनर. ड्यू डेटचं बिल काय झालं? डिसऑनर झालं. नोटिंग चार्जेस पेड बाय बँक ₹100. या ठिकाणी बँकेने ₹100 नोटिंग चार्जेस काय केलेले आहेत? पेड केलेले आहेत. इंटरेस्ट चार्ज ॲट 10% पर ॲनम फॉर 3 months. इंटरेस्ट
10% पर ॲनमने 3 मंथ्ससाठी चार्ज केलेलं आहे. त्या प्रॉब्लेममध्ये एक छोटीशी आपल्या नोट्समध्ये टायपिंग मिस्टेक आहे. त्याच्यामध्ये इंटरेस्ट चार्ज आहे 10%च्या पुढे फॉर 3 मंथ्स हे टाईप करायचं राहिलेलं आहे. तर ते तुम्ही समजून घ्या. तर आता मित्रांनो आपण ट्रान्झॅक्शन परत एकदा बघणार आहोत. काऊ सोल्ड गुड्स टू चिव. एंट्री नंबर 1. ठीक आहे. ऑन ड्यू डेट द बिल इज ड्रॉन फॉर द सेम अमाउंट. एंट्री नंबर 2. डिस्काउंटेड विथ बँक. एंट्री नंबर 3. बरोबर आहे. ऑन ड्यू डेट बिल इज डिसऑनर्ड. एंट्री नंबर 4. नोटिंग चार्जेस पेड बाय बँक. एंट्री नंबर 5. इंटरेस्ट चार्ज बाय बँक. एंट्री नंबर 6. तर फ्रेंड्स आपल्याला टोटल या प्रॉब्लेममध्ये 6 जर्नल एंट्रीज करायच्या आहेत. आपल्याला या प्रॉब्लेममध्ये मित्रांनो टोटल काय करायचं आहे? 6 जर्नल एंट्रीज करायच्या आहेत. प्रॉब्लेम नीट पहा मित्रांनो. यातल्या तुम्हाला जर का लक्षात आलं असेल तर काही एंट्रीज या आपल्या जुन्याच एंट्रीज रिपीट आहेत. ठीक आहे. 6 ट्रान्झॅक्शन्स किंवा 6 जर्नल एंट्रीज कोणकोणत्या होणार आहेत त्या ऑलरेडी मी तिथे लिहून झालेले आहेत. बघा आता सगळ्यात पहिले काऊ सोल्ड गुड्स टू चिव रुपीज 12,000. काऊने चिवला गुड्स सोल्ड केले. म्हणजे काऊ कोण झाला? ड्रॉवर. इन द बुक्स ऑफ काऊ ब्रॅकेटमध्ये ड्रॉवर. टू चिव म्हणजे चिव कोण झाली? ड्रॉबी. पहिली एंट्री काऊच्या बुकमध्ये कसली येईल मित्रांनो? काऊच्या बुकमध्ये पहिली एंट्री सोल्डची. बरोबर आहे. कधी सोल्ड केलेले? 15 जानेवारी 2009. कोणाला विकलाय? चिवला. चिवला मिळालं चिव अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. चिव अकाउंट डेबिट टू सेल्स किती रुपये मित्रांनो? 12,000. ठीक आहे. नॅरेशन आता मी लिहित नाही. नॅरेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. गुड्स सोल्ड टू चिव ऑन क्रेडिट. मित्रांनो इथे परत आता यांनी सेल्सची एंट्री केली तर या चिव कसली एंट्री करेल मित्रांनो? परचेसची एंट्री. म्हणजे तुमची एंट्री काय येईल? परचेस अकाउंट डेबिट टू काऊ. परचेस अकाउंट डेबिट टू काऊ अकाउंट. किती रुपये फ्रेंड्स? 12,000. नॅरेशन आता तुम्हाला माहिती आहे. बिल गुड्स परचेस फ्रॉम काऊ ऑन क्रेडिट. पुढे काय केलेलं आहे? सेकंड याच्यामध्ये बिल इज ड्रॉन फॉर सेम अमाऊंट. सेम अमाऊंटसाठी सेम डेटला 15/1/2009 तुम्ही बिल ड्रॉ केलं. बिल ड्रॉ केलं म्हणजे काऊकडे बिल काय झालेलं असणार? आलेलं असणार. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट कम्स इन टू. कोणी दिलं? चिवने. टू चिव अकाउंट. किती रुपये मित्रांनो? 12,000. आता चिव सांगताना काय सांगेल मित्रांनो? चिव सांगताना सांगेल की काऊला ऍक्सेप्टन्स दिला म्हणजे डेबिट द रिसिव्हर. तिला मिळाला ना काऊ अकाउंट डेबिट 12,000 टू आपल्याकडनं गेलं क्रेडिट गोज आउट टू बिल्स पेएबल अकाउंट. किती रुपये फ्रेंड्स? 12,000. आता सेम डेट त्यांनी मित्रांनो काय सांगितलेलं आहे? बिल इज डिस्काउंटेड विथ बँक. बिल बँकेत डिस्काउंट केला. आता काय डिस्काउंटची तारीख दिलेली आहे का आपल्याला? नाही. डिस्काउंटची तारीख दिलेली नाहीये. तर हे समजून घ्यायचं. इट इज सिम्पल अझम्पशन. द बिल इज डिस्काउंटेड ऑन द सेम डेट. समजलं? बिल त्याच दिवशी काय केलेलं आहे? डिस्काउंट केलेलं आहे. डेट ऑफ बिल इज सेम विथ डिस्काउंटेड डेट. त्याच दिवशी मित्रांनो बिल काय केलं? डिस्काउंट केलं. तर बिल डिस्काउंट केलं तर मित्रांनो आपली जर्नल एंट्री काय केली? कॅश आपल्याकडे आली. कॅश अकाउंट डेबिट. डिस्काउंट दिलं. डिस्काउंट आपला काय झाला? एक्सपेन्स. डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल आपल्याकडनं काय झालं? गेलं. टू बिल्स रिसिवेबल अकाउंट क्रेडिट व्हॉट गोज ऑफ. मित्रांनो आता टू बिल्स रिसिवेबल किती रुपये आहेत आपले? 12,000. थोडंसं लक्ष द्या. डिस्काउंटेड विथ बँक ॲट 15% पर ॲनम. आणि वरती तुम्ही बघू शकता पिरियड मेन्शन केलेला आहे फॉर 2 मंथ्स. बिल 12,000चं 15% पर ॲनम प्रमाणे मित्रांनो काय केलेलं आहे? डिस्काउंट केलेलं आहे. आपलं कॅल्क्युलेशन पहा. 12,000चे 15% किती महिन्यासाठी? 3 मंथ्स. मित्रांनो हे जर का तुम्ही कॅल्क्युलेट केले तर तुमचं मित्रांनो डिस्काउंट येतं 450 रुपीज. 450 रुपये कॅल्क्युलेशन करून. 12,000मध्ये 450 जर का डिस्काउंटिंग चार्जेस कट झाले तर आपल्या हातात कॅश फक्त किती येणार आहे? 11,550. 11,550.
तुम्ही काय केलं, बिल डिस्काउंट केलं, बिल डिस्काउंटेड विथ बँक. कसं डिस्काउंट केलेलं आहे, ॲट 15% फॉर ॲनम फॉर 3 months. फॉर 3 months. मित्रांनो आता काऊने बिल डिस्काउंट केलं, याचा अर्थ काऊने काय केलेलं असणार, काऊने बिल घेतलं, बँकेत गेले, राहण ठेवलं, कॅश देऊन आलं, आता बिल बँकेकडे जाऊन. या ठिकाणी काऊला बँकेने पैसे दिले, याच्यात चिवचा काही संबंध आहे का, नाही. पण चिवच्या बुकमध्ये मित्रांनो डेट लिहून नो एंट्री, कारण चिवचा काहीही संबंध आलेला नाही. मित्रांनो या आपल्या 3 जर्नल एंट्रीज आहेत, इन द बुक्स ऑफ काऊ ड्रॉवर आणि इन द बुक्स ऑफ काऊ चिव ड्रॉवर. या ठिकाणी फ्रेंड्स तुम्हाला काही अडलेलं नाही आहे, होप सो. ठीक आहे, आपण आता वी आर मूव्हिंग टू द नेक्स्ट एंट्रीज. आणि मित्रांनो आता पुढच्या एंट्रीज काय आहेत त्या आपण पाहणार आहोत. ठीक आहे, पुढच्या एंट्रीज पहा फ्रेंड्स. ऑन ड्यू डेट द बिल इज डिसऑनर्ड. आता इथे मित्रांनो लक्षात घ्या, ड्यू डेटला बिल काय झालेला आहे, डिसऑनर झालेला आहे. आय रिपीट, ड्यू डेटला बिल काय झालेला आहे मित्रांनो, डिसऑनर झालेला आहे. हे कोणतं बिल डिसऑनर्ड आहे, हे डिस्काउंटेड बिल डिसऑनर आहे. तुम्ही बिल बँकेत डिस्काउंट केला आणि मग डिसऑनर झालं, नॉर्मल बिल डिसऑनर नाही. मग आपली पहिली टास्क, आपलं पहिलं काम काय आहे की ड्यू डेट काय आहे ती कॅल्क्युलेट करायची. सी बिल ड्रॉ 15 जानेवारीला केलेलं आहे, जानेवारी नंतर 2 months, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 15 मार्च येते. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 दिवस, सो 3 दिवस येतात मित्रांनो 18 मार्च 2009. 18 मार्च 2009 ला मित्रांनो काय झालेलं आहे, डिस्काउंटेड बिल डिसऑनर झालेलं आहे. 18 मार्च 2009 ला काय झालेलं आहे फ्रेंड्स, डिस्काउंटेड बिल डिसऑनर. मग आता काऊ सांगताना काय सांगेल, नॉर्मल बिल डिसऑनरची एंट्री मित्रांनो तुम्ही काय केली असती, चिव अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल, बरोबर आहे. आता हे डिस्काउंटेड बिल डिसऑनर आहे, आता हे तुम्ही मित्रांनो कोणाला देणं लागतं, बँकेला. म्हणजे चिव अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. किती रुपये मित्रांनो, 12,000. ठीक आहे, चिव कडनं घ्यायचे आणि बँकेला द्यायचे. नॅरेशन काय येईल, बिल डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. आता या ठिकाणी मित्रांनो परत लक्षात घ्या, चिव सांगताना काय सांगेल, सेम डेट 18 मार्च 2009 ला. चिव सांगताना सांगेल मित्रांनो बिल्स पेएबल कॅन्सल झालं, म्हणजे बिल्स पेएबल अकाउंट डेबिट. ठीक आहे फ्रेंड्स, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू देणं कोणाला आहे, काऊला. ठीक आहे, तुम्ही हे ऑब्झर्व केलं असेल तर आपण जी ऍक्सेप्टन्सची एंट्री देतो, काऊ अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल, त्याची ही एंट्री आपण एक्झॅक्ट काय केलेली, रिव्हर्स केलेली आहे. डिसऑनरची 12,000 रुपये मित्रांनो बिल अमाऊंट. मग आता चिव सांगताना काय सांगेल, बिल ऍक्सेप्टन्स गिवन टू काय नाव, बिल ऍक्सेप्टन्स गिवन टू काऊ. काय झालं, ऍक्सेप्टन्स गिवन टू काऊ, डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. मित्रांनो या एंट्रीज आपल्या ज्या बेसिक एंट्रीज मध्ये आपण घेतलेल्या आहेत त्याच्यात परत एकदा रिवाइज करा, त्याच्यात कन्सेप्ट पहा, मग प्रॉब्लेम परत रिवाइज करा, म्हणजे जेणेकरून मित्रांनो तुम्हाला समजायला जास्त काय होईल, सोपं जाईल. ठीक आहे, मग याच्यानंतर मित्रांनो ट्रान्झॅक्शन नंबर परत एकदा लक्षात घ्या, डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड. डिस्काउंटेड बिल डिसऑनर्डचा अर्थ काय झाला मित्रांनो, की काऊ जाऊन बिल बँकेत डिस्काउंट करून आलेली होती आणि चिवने बँकेला पैसे देणं एक्सपेक्टेड होतं. चिवने काही बँकेला पैसे दिले नाही, बँक कोणाकडनं वसूल करणार, काऊकडनं. काऊ सांगताना काय सांगेल, ती आता बँकेला पैसे देईल टू बँक, किंवा तिच्याकडनं कॅश देईल, पण ती
ती लॅटर ऑन मित्रांनो चिवकडनं वसूल करेल. पण सांगताना काय सांगेल, चिवकडनं घ्यायचे आणि बँकेला द्यायचे. चिव अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. इथे बिल्स पेबल टू काऊ आपली नेहमीची जर्नल एंट्री आहे. आता मित्रांनो नोटिंग चार्जेस पेड बाय बँक ₹100. 5 नंबरची एंट्री, 5 नंबरचं ट्रान्झॅक्शन, नोटिंग चार्जेस. आता सी ज्या दिवशी बिल इन्स्टॉलमेंट होईल त्याच तारखेला मित्रांनो आपण काय केलेलं असणार, नोटिंग चार्जेस पेड केलेले असणार. आता या केसमध्ये मला सांगा नोटिंग चार्जेस पेड कोण करते? नोटिंग चार्जेस बँक पेड करते. बँक नंतर वसूल कोणाकडनं करणार? बँक काऊकडनं वसूल करणार. पण हे नोटिंग चार्जेस काऊ नंतर कोणाकडनं वसूल करेल? चिवकडून. काऊचं सिंपल लॉजिक असणार आहे, मी नोटिंग चार्जेसचा एक्सपेन्स का पेड करावा? बिकॉज द रिझन इज व्हेरी सिंपल. हिने पैसे दिले नाही, हिची चुकी आहे, चिवची चुकी आहे, म्हणून तिला मित्रांनो नोटिंग चार्जेस पे करावे लागते. सो अल्टिमेटली चिव कडनंच बेअर होणार असं. चिव हॅज टू बेअर द नोटिंग चार्जेस. काऊ फक्त पे करून नंतर चिवकडनंच वसूल करेल. म्हणजे अल्टिमेटली परत एंट्री काय होईल, चिवकडनं घ्यायचे, चिव अकाउंट डेबिट टू द्यायचे कोणाला? बँकेला, टू बँक अकाउंट. चिव अकाउंट डेबिट टू बँक. नोटिंग चार्जेस किती रुपये? 100. सो मित्रांनो नॅरेशन काही येईल, बीइंग नोटिंग चार्जेस चार्ज बाय बँक. ठीक आहे. किंवा मित्रांनो तुम्ही नोटिंग चार्जेस चार्ज बाय बँकेच्या एकदम सिंपल आणि ठरलेलं नॅरेशन कोणत्याही ठिकाणी बीइंग नोटिंग चार्जेस चार्ज ऑन बिल इन्स्टॉलमेंट. हे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या नोटिंग चार्जेस काय करू शकता, नॅरेशन लिहू शकता. ठीक आहे. आता या ठिकाणी मित्रांनो हा नोटिंग चार्जेसचा एक्सपेन्स ऍक्च्युली कोणाचा आहे? चिवचा. चिव सांगताना काय सांगेल, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ठीक आहे. टू हे पेड केले असते तर हे काय केलं असतं, कॅश लिहिलं असतं. पण आता हे पेड केलेले नाहीये, हे पे करायचे बाकी आहेत. कोणाला पे करायचे बाकी आहेत? काऊ. सो टू कॅशच्या ऐवजी टू काऊ अकाउंट. 100. नॅरेशन बीइंग नोटिंग चार्जेस पेएबल किंवा चार्ज. इकडे पण चार्ज, इकडे पण चार्ज. चार्ज ऑन बिल इन्फॉर्मेशन. लक्षात घ्या मित्रांनो दोन्ही ठिकाणी नॅरेशन सेम लिहिले, बट दोन्ही ठिकाणचा अर्थ वेगळा आहे. हिला जे चार्ज केलेले आहे ते हिचं रिसिवेबल आहे, हिला देणं आहे, आणि हिने जे चार्ज लिहिले ते हिचं देणं आहे, पेएबल. त्याच्यामुळे तुम्ही इथे चार्जच्या ठिकाणी रिसिवेबल आणि इकडे चार्जच्या ठिकाणी पेएबल असं नॅरेशन सुद्धा लिहू शकता. आता याच्या पुढची एंट्री, याच्या नंतरची एंट्री मित्रांनो कसली असणार आहे? इंटरेस्ट चार्ज. ठीक आहे. इंटरेस्ट कोणत्या तारखेला चार्ज केलेला आहे? सिंपल, इंटरेस्टची तारीख नोटिंग चार्जेसच्याच डेटची तारीख. ठीक आहे. आता इंटरेस्ट चार्जचं लॉजिक काय असणार आहे? चिवने पैसे द्यायचे होते काऊला, ते पैसे कितीने वेळेवर दिले नाही. एक प्रकारे हा काऊचा लॉस आहे. ऑलरेडी ती 2 महिने थांबलेली आहे, परत आता अजून किती महिने थांबावं लागतो डोंट नो. मग आता या ठिकाणी काऊ काय सांगेल, ठीक आहे तू 3 महिने थांबायला लावते ना, मी थांबते, पण मला तू 3 महिन्याचं काय कर, व्याज दे. अजून 3 महिने थांबणार माझ्याच्याने शक्य नाही, थांबले तर मग मला त्याचं व्याज पाहिजे. ऑब्वियस चिव काय सांगेल की असं चालेल. आता या ठिकाणी काऊ कोणत्या पोझिशनला आहे? काऊला इंटरेस्ट भेटणार आहे. आय रिपीट, माय एक्सप्लेनेशन इज व्हेरी क्लिअर. काऊला इंटरेस्ट भेटणार आहे, भेटलेलं नाही. म्हणजे काऊ इंटरेस्ट भेटणार आहे म्हणजे ती काय सांगेल की इंटरेस्ट माझे इन्कम आहे. ती सांगताना काय सांगेल मित्रांनो, इंटरेस्ट माझा काय आहे? इन्कम आहे. सो क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स टू इंटरेस्ट अकाउंट. तिला इंटरेस्ट भेटलं असतं तर तिने काय केलं असतं, कॅश आणि कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट. पण इंटरेस्ट भेटलेलं नाही मित्रांनो. आता या ठिकाणी ही कॅश कोणाकडनं घेणे? चिवकडनं. ती कॅश अकाउंटच्या ठिकाणी काय करेल? चिव अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट. चिव अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट. मग एंट्री काय होईल? चिव अकाउंट डेबिट तिच्याकडनं घेणे
ॲसेट प्लस टू इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. किती रुपये? किती रुपये हे महत्त्वाचं. आता मला सांगा, काऊला चिवकडून एकूण किती रुपये घेणे? 12,100. 12,100 टोटल 12,000चे ते आणि 100 रुपये नोटिंग चार्जेस, असे टोटल 12,100 तिला रिसिवेबल आहे. ती पूर्ण 12,100 वर इंटरेस्ट चार्ज करेल. किती टक्क्याप्रमाणे? किती दिलेलं आहे बघा, 10% पर ॲनम, 10/100. किती महिन्यांसाठी? 3 months. 3/100. मग मित्रांनो 4.5 जर का याचं कॅल्क्युलेशन केलं तर मित्रांनो 302 रुपये 50 पैसे, 302 रुपीज 50 पैसे. तर आपण राऊंड फिगर करणार 303. राऊंड फिगर किती करणार आपण? 303. नॅरेशन. आता इथे इंटरेस्ट भेटलंय का भेटायचं बाकी आहे? भेटायचं बाकी. कॅश इज नॉट येट रिसिव्ड, सो इट इज स्टिल रिसिवेबल. एंट्री काय येईल? बीइंग इंटरेस्ट रिसिवेबल. बीइंग इंटरेस्ट रिसिवेबल. इंटरेस्ट कोणाकडनं रिसिवेबल? चिवकडनं. बीइंग इंटरेस्ट रिसिवेबल फ्रॉम चिव. बीइंग इंटरेस्ट रिसिवेबल फ्रॉम चिव कशाबद्दल? ऑन बिल being interest receivable from Chiu कशाबद्दल? on bill dishonor. फ्रेंड्स आता लक्षात घ्या, सेम ट्रान्झॅक्शनची एंट्री हा सांगताना काय सांगेल? चिवकडनं घ्यायचं आहे ॲसेट प्लस चिव अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आपलं इन्कम आहे. याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट लॉजिक आता चिव सांगेल. चिव सांगताना काय सांगेल? इंटरेस्ट आपला काय झाला? एक्सपेन्स. इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू दिलं असतं तर काय दिलं असतं? टू कॅश अकाउंट दिलं असतं, पण ते दिलेलं नाही. याचा अर्थ काय? द्यायचे बाकी. कॅश अकाउंटच्या ठिकाणी ज्याला द्यायचे त्याचं नाव लिहा. टू काऊ रुपये. आता जिथे काऊ आपल्याला सांगते बीइंग इंटरेस्ट रिसिवेबल घेणं बाकी, इंटरेस्ट डेबिट ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस टू काऊ द्यायचं बाकी. जिथे ती सांगते इंटरेस्ट रिसिवेबल, तिथे मित्रांनो ती सांगताना काय सांगेल? बीइंग इंटरेस्ट पेएबल. बीइंग इंटरेस्ट पेएबल. कोणाला पेएबल? पेएबल टू काऊ. बीइंग इंटरेस्ट पेएबल टू काऊ कशाबद्दल? ऑन बिल dishonor. बीइंग इंटरेस्ट पेएबल टू काऊ ऑन बिल dishonor. असा मित्रांनो आपला पहिला प्रॉब्लेम संपलेला आहे. याची शेवटी टोटल लिहावी लागते. आता आपले पहिले 3 अमाऊंट 12,000 आणि हे 36, 48 म्हणजे 2 48,402 43,403. ठीक आहे. आणि याचे अगोदर 12,000च्या एकूण 2 एंट्रीज झालेल्या, त्या धरून 36,403. अशा मित्रांनो आपण दोन्ही साईडच्या टोटल लिहिलेल्या. लक्षात घ्या त्याच्यात एक नो एंट्री आहे, त्याच्यामुळे या 2 जर्नल एंट्रीची टोटल जी आहे ती वेगवेगळी. तर असा मित्रांनो आपला प्रॉब्लेम नंबर 14 होता. बेसिक मधला प्रॉब्लेम फळ्यावर पण लिहिलेला आहे आणि तुम्हाला नोट्समध्ये पण भेटेल. पहिले आपला मागचा व्हिडिओ रिपीटेड पहा. 3-4 वेळेस तो व्हिडिओ रिपीट केल्यानंतर हा प्रॉब्लेम 2-3